मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आणि म्हणजेच शुभम आम्ही निघालो आहोत शेगावसाठी आणि कदाचित आम्ही 12 वाजता चालू इथे आणि 2 तासापासून त्रास खूप झालेला आहे। तरीसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे या टाईमला मॅनेज केलेला आहे आणि चला बघू आता ट्रेन किती वाजता येते आणि आमच्यासोबत तुम्हालासुद्धा प्रवास करायला लावता, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा। दोन 12 वाजतापासून साला वाट पाहू त्रासून गेला आहे माणूस। अर्धा तास करत करत आता 5:30ची झाली गाडी। का म्हणते मित्र, लई टेन्शन झालाय राव। चला आता थोडा फिरून येऊन म्हणता, नाही तर चालली गेली तर ते एक आपण काय सांगता नाही येत नाही। अशा प्रकारे आपली आता ट्रेन आलेली आहे। आमची ते ताई सांगत आहे आली आहे म्हणून। आता आम्ही आमचा कावडे भाऊ भेटला, तडोदीचा लहानपणीचा मित्र, हा रोजचाच मित्र। चला घुसू आता। बाथरूम आला दूध बंद झाले। कोणाने माहिती असं आमच्या भावाले दाखवा लागेल। आता नवीनच आला हो, याच्यात टाकणार आहोत। नंतर नाव विचारून आम्ही पोहोचलो सेवाग्राम इथे। खूप खतरनाक गर्दी भाई लोक, तुम्ही तर बघितलेच असेल लाईफमध्ये। आता अशा ट्रेनने बसणं म्हणजे खतरनाक। तर चला मग आता आपण वर्धेकडे प्रस्थान करू। 1 तासामध्ये ट्रेन येणार आहे, हावडा एक्सप्रेस। तत्पूर्वी आम्ही दोघे जेवण करून घेतो आता, म्हणजे ट्रेनमध्ये काही या जेवायला काही प्रॉब्लेम नको या जेवायला। ऑनलाईन जेवण करा या। पुरी गर्दीच आहे मित्रांनो। असं वाटलं इथं जागा भेटेल, पण जागा काही भेटलेली नाही आणि गर्दी जशी याच्या अगोदरच्या ट्रेनमध्ये होती तशीच गर्दी इथं पण आहे। तिने आम्ही फायनली शेगावला पाऊल ठेवलेले आहे। टिंग टिंग। आता काही फायदा नाही, पण विस्तो जाळू तर ते टाकून देऊन त्याच्यामुळे पाणी वगैरे गरम होईल। मित्रांनो, कोणतीही गोष्ट व्यर्थ झाली नाही पाहिजे। आम्हाला ट्रेनमध्ये सर मिळाले, अतिशय छान असा अनुभव झालेला आहे आम्हाला, परंतु इट वॉज व्हेरी हेक्टिक। ऑटोचा प्रवास करून आम्ही पोहोचलो विसावा भक्त निवास संकुल येथे, जिथे भक्तांसाठी राहण्याची सोय केली जाते। एंटर करताच अतिशय छान अनुभव झाला। तो ॲपलवाला आहे ना? ॲपलवाला आहे का माझे? दादा आम्हाला सविस्तर माहिती देताना लागूनच का? 1 किलोमीटर नाही, एवढं दूर नाही आहे। पायी गेला तू तरी चालतं। अच्छा, जवळच आहे का? आणि
इथून जर तुला याला जायचं असेल मंदिर जवळ आहे का? नाही मंदिर दूर आहे शेगाव जवळ ते आनंद. हा तर इथं काय करायचं सकाळी उठलं आंघोळ करायची नाश्ता करायचा वाटलं तर इथंच भेटतं. त्याच्यानंतर काय करायचं तिथं गाडी लागते अच्छा फ्री संस्थांची हां त्या गाडीत बसायचं तिथं लागते पीठ जवळ हां. मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं परत. अशा रीतीने आपण आता अंदर आलेलो आहोत आणि वेटिंग हॉलमध्ये वेट करत आहोत. चौकशी सुरू आहे जेणेकरून आपल्याला रूम मिळेल आणि आपण तिथे आराम करू. तर अशा रीतीने आजचा 9वा दिवस सुरू झालेला आहे आणि आता आपण एकदम पॅकिंग झालेली आहे. फक्त आमचा भाऊ झोपलेला आहे. आता आम्ही निघू मंदिराकडे आणि मग नंतरचं काय ते आता तुम्हाला थोड्या वेळात माहीतच होईल. तर चला. अतिशय उत्तम सोय मित्रांनो. अगर कधी याल तर फक्त 60 रुपयामध्ये तुम्हाला राहायला मिळेल. बाथरूम व्यवस्थित, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तर चला मग अशा रीतीने आपण आता रूमच्या बाहेर प्रस्थान करत आहोत. डोंट शेक. उत्तम असा गार्डन ज्यामध्ये सर्वत्र हिरवळ झाडी आणि सुंदर असं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. आता आम्ही नाश्ता करायला निघालो आणि हे तिकीट घेताना शुभ. चल मित्रांनो आपल्याला भेटलेला अबे समोर जा. आता आम्ही नाश्ता करायला प्रसादालयामध्ये गेलो. इडली आणि कॉफी घेतला. अतिशय अशी छान टेस्ट, मस्त वाटलं. सो आता आम्ही निघालो आहोत. इथून चेकआउट केलेलं आहे. आता बाहेर निघून त्या लाईनीत लागणार आणि दर्शनात जाणार. हा मुली अशा पद्धतीनं अतिशय छान असं जबरदस्त. आता आम्ही लाईनीमध्ये लागलो. इथून मंदिराकडे जाण्यासाठी संस्थेची गाडी लागते जी मंदिराकडे फ्रीमध्ये सोडते. बघू शकता किती गर्दी आहे. बहुत काही चेंज झाला असं वाटतंय मी जेव्हापासून इकडे इकडे बंद आहे. अशा रीतीने आम्ही इथे लाईनीत लागलो दर्शनासाठी. माझा मित्र जे खूप गर्दी. लोकांच्या मनात गजानन महाराजांच्या प्रती आपण भक्ती बघू शकता. किती मोठी लाईन. मला सांगा
आमचे दर्शन झाले व जेवणसुद्धा झाले. आराम करायसाठी आम्ही झाडाच्या बाजूला बसलो. अतिशय छान असं वाटत होतं. साफसफाई वगैरे बघून अतिशय छान. अशा प्रकारे आपला इथला कार्यक्रम संपलेला आहे लगभग. मित्रांनो, आता इथे दर्शन वगैरे झालेले आहे, माझं जेवण पण झालेलं आहे. तर आता आपण एकदम अंतिम टप्प्यावरती आहोत. आता आपण घराकडे हे बघा भीड. मी जाऊ का? कचोरी बहुत फेमस आहे म्हणते शेगावची, तर आपण इथं ट्राय करायला आलो. कशी लागते चला. आपल्याला कचोरी एकदम जबरदस्त वाटली. अशा रीतीने आमचा सफर लगभग संपलेलाच आहे. कारण आता आम्ही लास्ट नाईट हे आता विचारपूस करायला निघालो आहोत. आत्ताच दमदार कचोरी खाल्ली, त्यामुळे भाऊ म्हणताय जेवण होईल की नाही, त्यामुळे आम्ही थोडं पचन झाला पाहिजे या कारणास्तव आम्ही पैदल निघालेलो आहोत 1 किलोमीटरसाठी. बघूया काय होते. अशा प्रकारे आता आपण परत निघालेलो आहोत आपल्या गावाकडे. आणि हा तर मग आपला प्रवास इथपर्यंतच होता असं सांगतो. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही येताना तर बघितले तर आता काही नवीन शूट करणं काय सारखं काही आहे नाही. आता निवांतपणे आम्हाला जागा मिळालेली आहे. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कीप सपोर्टिंग, कीप ब्लेसिंग. थँक्यू.